अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनल मध्ये. आपण रोज देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, व्रत उपवास करतो, पण तरीही घरातील अडचणी कमी होत नाहीत, पैसा टिकत नाही, मनाला शांतता मिळत नाही. असे का होते? याचे कारण अनेकदा आपल्या हातून नकळत घडणाऱ्या काही चुका असतात. या चुका लहान वाटतात, पण आपल्या घरातील वातावरण आणि आपल्या श्रद्धेवर त्याचा परिणाम होतो. आज अशाच 8 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं आहे, आपल्या श्रद्धेच्या देवतेचे स्मरण विसरू नका. ज्या देवतेवर तुमची सर्वाधिक श्रद्धा आहे त्या देवतेचे रोज स्मरण करा. फक्त फोटो ठेवून उपयोग नाही. रोज 2 मिनिटं नामजप करा, प्रार्थना किंवा मंत्र म्हणा. श्रद्धा सातत्याने व्यक्त झाली तर मनालाही बळ मिळतं. दुसरं आहे, घराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता ठेवा. घरात प्रवेश करताना दाराजवळ अस्ताव्यस्त चप्पल, घाण किंवा कचरा दिसत असेल तर लगेच नीट करा. स्वच्छ आणि नीटनेटके प्रवेशद्वार घरातील सकारात्मक वातावरण वाढवते. तिसरं आहे, घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर करा. आपल्या संस्कृतीत अतिथी देवो भव असे म्हटलं आहे. प्रत्येक पाहुण्याशी प्रेमाने बोला. परिस्थिती काहीही असो, अपमानास्पद शब्द टाळा. प्रेमाने केलेले स्वागत हेच मोठे पुण्य मानले जाते. चौथा आहे, अन्नाचा आदर करा. अन्न जे आहे त्याचा आदर करा. ताटात अन्न वाया घालवू नका. जेवताना शांतपणे आणि कृतज्ञतेने जेवा. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून ते ईश्वराची देणगी आहे. पाचवं आहे, वाईट सवयी तोडा. वाईट सवयी ज्या आहेत त्या सोडून टाका. नख चावणं, सतत रागावणं, अपशब्द बोलणं किंवा अस्वच्छ सवयी ठेवणे या गोष्टी आरोग्यासाठीही चांगल्या नाहीत आणि घरातील वातावरणही या गोष्टींमुळे बिघडते. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरामध्ये संचार करते. सहावं आहे, घरात निरुपयोगी वस्तूंचा ढीग करू नका. तुटलेल्या, खराब किंवा वापरात नसलेल्या वस्तू वर्षानुवर्ष साठवून ठेवू नका. वेळोवेळी घर आवरा. स्वच्छ आणि मोकळे घर मनालाही प्रसन्न ठेवते. सातवं आहे, सकाळ आणि संध्याकाळची वेळ जपा. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी शक्य असेल तर देवाजवळ दिवा लावा. 2 मिनिटे शांत बसा किंवा नामस्मरण करा. या वेळेत घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. आठवं आहे, झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी भांडण, राग किंवा नकारात्मक विचार टाळा. देवाचे नाव घ्या. उद्याचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना करा आणि मग झोपा. शांत मनाने घेतलेली झोप हेच मोठे औषध आहे. तर तुम्हाला अजून तसं म्हणायला गेलं तर आपल्या घरात जी बरकत आहे तर ती थांबते. घरामध्ये बरकत कधीच होत नाही. पैसा देखील विनाकारण खर्च होत असतो. म्हणून अशा प्रकारचं पाणी तुम्ही जर पित असाल तर ते आजच थांबवा. जर तुम्ही काही ना काही करता आहात, सतत टेन्शन मध्ये आहात, अशा प्रकारचे रात्री 12 वाजेनंतर तर 3 वाजेनंतर हा जो काळ असतो रात्रीचा, तर त्यावेळेस आपण म्हणतो की हा जो काळ आहे हा राक्षसांचा भूताटकीचा काळ आपण म्हणत असतो. या 12 ते 3 या वेळेत 3 काळांमध्ये नकारात्मकता जी आहे, नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणामध्ये फिरत असते. तर त्यामुळे चुकून सुद्धा या वेळेमध्ये आपल्याला उघड पाणी ठेवायचं नाही, कारण त्या पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे नकारात्मकता खेचली जाते आणि तेच पाणी आपण पिलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होतात. गोष्ट बघायला गेली, बघा आपण ही चूक आपल्याकडून होत असेल पण माहितीच्या अभावी आपल्याकडून या चुका
होऊन जातात. तर बघा, या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. यातल्या खूपच अशा गोष्टी आहेत आपल्याकडून होत असतील तर आजच त्या थांबवा, की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला वाईट संकटांचा सामना करावा लागणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती महिलांनो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी, श्रद्धा म्हणजे फक्त पूजा नाही. चांगले विचार, स्वच्छता, नम्रता, अन्नाचा आदर आणि इतरांशी प्रेमाने वागणे ही सुद्धा खरी भक्ती आहे. आज सांगितलेल्या गोष्टींपैकी एखादी चूक तुमच्याकडून होत असेल तर आजपासून ती सुधारण्याचा प्रयत्न करा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.